नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागामध्ये सीमाने देवापुढे प्रार्थना करत असते. देव पाण्यात ठेवलेले असतात आणि ती घाबरलेली असते. तेव्हा मयुरी येते. मयुरी म्हणते, "आई काय झालं? अशी का घाबरलीस आहे?" तेव्हा सीमा बोलते की अक्षय रमावर काहीतरी संकट येणार आहे आणि मी देवाकडे प्रार्थना करत आहे. त्यामुळे देव पाण्यात ठेवून देवाची प्रार्थना करत आहे. मयुरी म्हणते की आई आपण सगळेजण अक्षय रमासाठी प्रार्थना करूया आणि त्यांना कुणीही वेगळं करू शकणार नाही. त्यांच्यावर कोणतंही संकट येणार नाही. तेव्हा आता आई आजी आणि मयुरी हे सीमाला समजवतात, "काहीच तू काळजी करू नकोस आणि आम्ही आहोत तुझ्यासोबत. आम्हीही प्रार्थना करू देवाला आणि दोघेही सुखरूप घरी येतील." इकडे तांबडकरचा वकील आणि अक्षय बोलत असतात. तांबडकरचा वकील म्हणत असतो की कुठे आहे तुमचे ते दीक्षित वकील, येणार आहे की नाही वेळेवर आणि कोर्टाला वेळेवर यायला हवं, नाहीतर केस डिसमिस होऊ शकते. अक्षय म्हणतो, एवढा कॉन्फिडन्स, एवढं हे नेमकी काय, दीक्षित वकील येतच असतील. आणि मग इथे तांबडकरांचा वकील म्हणतो की बघा, दीक्षित जर वेळेवर आले नाही, तांबडकरांना जे पाहिजे त्यांना आत्तापर्यंत कुणीच हारू शकलं नाही. आणि तुम्ही काय, जर तांबडकरचा शब्द म्हणजे ह्या कोर्टाचा निकाल असतो हे लक्षात ठेवा. आणि हे दीक्षित वकील काहीच करू शकणार नाही आणि तुम्ही ही केस कधीच जिंकू शकणार नाही, कारण की तांबडकरांनी वचन दिलं आहे त्यांच्या डार्लिंगला. त्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही. इकडे रमा आतमध्ये येत असते आणि दोघं जण बोलत असतात की हीच ना ती रमा कर्णिक आणि दीक्षित साहेबांचा ॲक्सिडेंट झाला आहे. ते रमा ऐकते. तेव्हा रमा विचारते काय झालं. तेव्हा ते म्हणतात की त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. रमा तिथून निघून जाते. आता तांबडकरचा वकील त्यांना पैसे देत असतो, कारण की त्याने जे सगळं करायला लावलेलं असतो. अक्षय फोन लावत असतो, दीक्षित वकील कुठे आहे म्हणून विचारत असतो. तेव्हा आता इथे अक्षयला रमाही दिसत नाही. तो म्हणतो रमा कुठे गेली आणि हे दीक्षित वकील वेळेवर का येत नाही. नक्कीच काहीतरी कॉन्फिडन्स एवढं बोलतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता यांनी दीक्षित वकिलांना लपवलेलं असतं. आणि मग येथे तेव्हा दीक्षितांचा वकील म्हणतो की आले की नाही कुठे राहिले तुमचे वकील, आता केस सुरू होणार आहे कोर्टामध्ये. तेव्हा आता येथे अक्षय म्हणतो की तुम्हीच तर त्यांना गायब नाही केलं, नाही केलंय का, तर एवढे कॉन्फिडन्सने का बोलत आहे तुम्ही, काही की दीक्षित वकिलांबरोबर काही गेम केला आहे असं नक्कीच मला तरी वाटतं आहे. तेव्हा आता तांबडकरचा वकील म्हणतो हे काय, जर तुम्ही वेळेवर, इथे मोबाईल अलाउड नाही आहे, तेव्हा मोबाईल बंद करा. अक्षय रमाला फोन करत असतो, दीक्षित वकिलांना फोन लावत असतो आणि मग रमाला सांगत असतो की रमा तू कुठे आहे. रमाला फोन लावतो, तू लवकर ये आणि हे सगळे तुला बाहेर पाठवून हा सगळा यांचा गेम आहे केस जिंकण्याचा, तू कुठे आहे लवकर ये. रमा मग लगेच येते आणि अक्षय रमाचा हात धरून तिला कोर्टात नेत असतो. आणि आता थोडा उशीर झालेला असतो, तर तिथे तांबडकरचा वकील बाहेर येतो. म्हणतो की तुम्ही खूप उशिरा आलात, तुमचा वकीलही वेळेवर पोहोचला नाही आणि तुम्हीही वेळेवर पोहोचला नाही. तुम्हाला सांगितलं होतं ना, तांबडकरांना कोणीच हरू शकत नाही, केस डिसमिस झाली आहे. आणि सगळा केसचा निकाल हा तांबडकरांच्या बाजूने लागलेला आहे. सगळी प्रॉपर्टी आता तांबडकरांच्या नावे होणार आहे. तर इथे रमाला धक्काच बसतो. रमा कोसळते, रमा रडायला लागते. रमा म्हणते अण्णासाहेबांनी एवढी कष्टाने जी प्रॉपर्टी उभी केली होती, शाळा, घर, हे सगळं आता तांबडकरच्या डार्लिंगच्या नाव होणार आहे. रमा रडते. तेव्हा अक्षय म्हणतो, अक्षय म्हणतो की रमा तू काय वेडी आहे का, रडू नकोस. नक्कीच यांच्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे, आपण काहीतरी करूया. असं नाही होऊ शकत, तांबडकर कधीच केस जिंकू शकत नाही. आता तो वकील म्हणतो की का नाही जिंकू शकत, तांबडकर केस जिंकणार आणि ही सगळी प्रॉपर्टी तुमचा 24 तास आहे, सगळं घर, शाळा सगळं तुमच्या हातून निघून जाणार आहे. तर इथे अक्षय म्हणतो असं नाही होणार, केस तर आम्ही जिंकणारच आणि तुला त्या तांबडकरचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही. त्या तांबडकरला मी नक्कीच जाब विचारणार आहे आणि असं मी सोडणार नाही, कारण की हे जे सगळं केलं आहे ना, हे प्रकरण हे तुम्ही घडून आणलं आहे. दीक्षित वकिलांना गायब करून रमाला इथून बाजूला पाठवून आणि केस डिसमिस करण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आम्ही इतकेही वेडे नाही की आमच्या काही लक्षात आले नाही. तेव्हा अक्षयने आता त्या वकिलाला चॅलेंज केलं आहे. आता तांबडकरांना भेटल्याशिवाय पर्याय नाही, कारण की त्याचा जो इंगा आहे ना, त्याला जे वाटत आहे ना, ते आम्ही कधीच होऊ देणार नाही, कारण की अण्णासाहेबांना फसवून त्याने जे केलेलं आहे ना, ते आम्ही मिळवूनच राहणार आहे. आता दीक्षित वकील तर गायब असतात. तेव्हा तांबडकरांचा वकील म्हणतात की आता मात्र तुमची हातून केसही गेली, आता राहिले फक्त 24 तास. 24 तासात तुम्ही काहीच करू शकत नाही. आता मात्र 24 तासामध्ये अक्षय म्हणतो की हो, आता मी त्या तांबडकरांना भेटल्याशिवाय राहणार नाही. बघूया तुमचा तांबडकर काय करतो आणि ते बघायचंच आहे आम्हाला. आता इथे
तो वकील इथे यांना सांगत असतो, की आता मात्र तांबडकरांच्या डार्लिंगला जी प्रॉपर्टी आज बड्डे आहे आणि आज बड्डे गिफ्ट म्हणून तो देणार आहे. इकडे अक्षय आणि रमा बाहेर आलेले असतात. रमा म्हणते, "आता मात्र काहीच होऊ शकत नाही अक्षय. आता आपल्याला सगळी प्रॉपर्टी आपल्या हातून निघून जाणार आहे. आता आपण काहीच करू शकत नाही." आणि ती डार्लिंग तांबडकरांची जी डार्लिंग आहे, तिच्यासाठी तिला ही प्रॉपर्टी लागत आहे. नेमकी कोण आहे, काय आहे, काहीच माहीत नाही. तो तांबडकर का असं सगळं करत आहे, हेही माहीत नाही. अक्षय म्हणतो, "तुला माझ्यावर विश्वास आहे ना? आणि तुला माझ्या डोळ्यात बघून सांग आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे ना?" असं अक्षय म्हणतो. रमा म्हणते, की "या जगापेक्षाही जास्त मला तुमच्यावर विश्वास आहे आणि माझं प्रेमही आहे." तेव्हा आता रमा सांगते, की "हा काही विचारण्याचा प्रश्नच नाही. माझा खूप खूप विश्वास आहे." तेव्हा अक्षय म्हणतो, की "आता काळजीच नाही." अक्षय आणि रमा पोहोचले आता तांबडकरच्या बंगल्यावर. इथे अक्षय म्हणतो, की "तांबडकर खाली ये, लवकर ये." आता दगड घेऊन त्याच्या काचेवर फेकणार असतो आणि त्या अक्षयला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात दीक्षित वकील पळत येतात. तर त्यांना दीक्षित वकिलांना बघून आता यांना आश्चर्य वाटतं. तेव्हा अक्षय म्हणतो, की "इथे कसे तुम्ही? काय झालं?" तेव्हा आता दीक्षित वकील म्हणतात, की तांबडकर खूप डेंजर माणूस आहे. त्याने मला तिथे येऊ दिलं नाही. केस डिसमिस करण्याचा प्रयत्न केला. तुम्हालाही तिथून गायब करण्याचा प्रयत्न केला. रमाला त्या केसपासून लांब पळवले आणि माझा मोबाईल माझ्याकडून काढून घेतला, जेणेकरून माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट होऊ नये आणि माझा मोबाईल तिथे कोर्टाच्या तिथेच त्यांनी ठेवला. कारण की कोर्टला असं वाटावं, की हे मोबाईल इथंच आहे, माझं लोकेशन तिथेच सापडेल आणि तुम्ही तिथून गायब झाले आहात, असा हा केसचा संदर्भ आहे. तुम्हाला तिथून लांब पाठवलं, मलाही तिथून गुप्त केलं आणि माझा मोबाईल तिथेच ठेवला. हे सगळे पुरावे त्यांच्या बाजूने आहे. हा तांबडकरने खूप मोठा गेम खेळला आहे, खूप खेळ खेळला आहे." आता रमा म्हणते, "इतकं सगळं करून त्यांना ते सगळे पुरावे त्यांच्याकडे गेले, आपल्याकडे काहीच राहिले नाही." तेव्हा आता मात्र दीक्षित वकील म्हणतात, की "आता सगळं संपलं आहे. अण्णासाहेबांची सगळी प्रॉपर्टी गेलेली आहे. त्या डार्लिंगसाठी ते काही पण करू शकता. त्या डार्लिंगच्या इशाऱ्यावर नाचणारा आहे तो तांबडकर. तो तांबडकर डार्लिंगसाठी काहीही करू शकतो. कारण की त्याची डार्लिंग जी आहे ना, ती जे म्हणते ना तेच करते. कारण की ती जे बोलते ना तेच तांबडकर करतो. कारण की तिच्या इशाऱ्यावर तो बाहुलीसारखा नाचत असतो आणि त्या तांबडकरच्या डार्लिंगनी त्या तांबडकरला बाहुली बनवून ठेवलं आहे." आता अक्षय म्हणतो, "हे सगळं काय प्रकरण आहे, काहीच कळत नाही आहे." तेव्हा दीक्षित म्हणतो, की "हे खरंच खूप अवघड आहे आणि तुम्हीही यामध्ये सावध राहा. कारण की आता फक्त 24 तास राहिले." रमा म्हणते, "असं नाही. अण्णासाहेबांची जी प्रॉपर्टी त्यांची आहे ना, ती आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र त्या तांबडकर आणि त्याच्या डार्लिंगला भेटल्याशिवाय राहणार नाही." आता इथे अक्षय म्हणतो, की "काय असं कोण नाव ठेवतं का? त्या तांबडकरची डार्लिंग, हिचा कुठे तपास नाही." आणि मग रमा बोलते, की "ती कुठंच तिचा फोटो नाही का तिचा चेहरा नाही." आता अक्षय, रमा हे दोघेही तांबडकरच्या डार्लिंगच्या पार्टीत आलेले असतात. तांबडकर सगळ्यांचं इथे स्वागत करत असतो आणि म्हणत असतो, की "आता खूप वर्षापासून तुम्हाला जो तुम्ही तुम्ही वाट बघत होतात, की तांबडकरची डार्लिंग कशी आहे. आज ती तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे, तुमच्या समोर येणार आहे आणि आज तिचा बड्डे आहे. त्यासाठी आज ती इथे आलेली आहे. आता खूप स्पेशल पाहुणेही आलेले आहे." तेव्हा आता अक्षय म्हणतो, तांबडकर म्हणतो, की "आता हे तर जवळच आलेले आहे." आणि अक्षय म्हणतो, "हा सगळा काय प्रकार आहे तांबडकर? तुम्ही हे दीक्षित वकिलांना लांब पळवलं, रामाला लांब पळवलं, पण हे सगळं खेळ तुम्ही जे खेळत आहेत ना, ते काही तुम्हाला आम्ही जमू देणार नाही." तेव्हा आता तांबडकर म्हणतो, की "माझ्या डार्लिंगला ती प्रॉपर्टी हवी होती आणि ती प्रॉपर्टी आम्ही बड्डे म्हणून गिफ्ट देणार आहे." अक्षय म्हणतो, "त्याला तांबडकरला फक्त रामाशी बोलायचं आहे, तुझ्याबरोबर बोलायचं आहे." तितक्यात ते शोधायला लागतात. तर वरचं जे झुंबर असतं ते तांबडकरची डार्लिंग खाली सोडते. रेवा असते. तर आता रमा थोड्यावरून वाचलेली असते. तेव्हा तांबडकर येतो, की म्हणतो, "घाबरू नका, माझ्या डार्लिंगने तुम्हाला वाचवलं आहे, ते बघा वरती." आता वरती तांबडकरची डार्लिंग असते, ती जिनेने खाली येते आणि चेहऱ्याचा मास्क काढते. आता अक्षय रमाला तिच्याकडे बघून खूपच धक्का बसतो. अक्षय म्हणतो, "ही कशी आली इथे?" आता ती तर रेवा असते. तर मग ती खाली येते आणि म्हणते, की आणि अक्षय रामासमोर येऊन मास्क काढते आणि म्हणते, की "मी तांबडकरची डार्लिंग रेवा."
आता इकडे मात्र सीमा ओरडते आणि आजी म्हणते की काय झालं? तेव्हा आता सीमा म्हणते की मला खूप विचित्र भास झाला आहे. खूप विचित्र काहीतरी घडणार आहे. अक्षरमाच्या आयुष्यामध्ये जुनं वादळ नवीन रूपात येणार आहे असं काहीतरी वाटत आहे. मला आता खूप भीती वाटत आहे. अक्षयरमा काहीतरी मोठ्या संकटात सापडलेले आहे असं सीमा आजी आणि मयुरीला सांगत असते. आता इकडे आनंद आणि अभि आणि शशिकांत हे तिघं बोलत असतात. तर अभि म्हणतो, असं कसं? ही केसचं काहीच फोन नाही, काही नाही, काय झालं असेल तिकडे? तेव्हा सीमाला सगळे समजवत असतात. आजी म्हणतात की सीमा तू काळजी करू नकोस, अगं काही होणार नाही, ते सुखरूप असतील. आता शशिकांतला फोन येतो आणि शशिकांतला सगळं अक्षयने फोन केलेला असतो. तेव्हा आनंद म्हणतो काय झालं बाबा, काय आहे? तेव्हा आता शशिकांत म्हणतो की केस डिसमिस झाली आहे कोर्टकडून, कारण की त्या निकाल सगळा आता तांबडकरच्या बाजूने लागला आहे. आता सगळं संपलं आहे, सगळी प्रॉपर्टी त्या तांबडकरच्या नावावर जाणार आहे असं शशिकांत सगळ्या घरच्यांना सांगत असतो. आता आजी म्हणते अजिबात शांत बसा सगळे, सीमा तू शांत बस, अक्षय आणि रमा सगळं नीट व्यवस्थित करणार आहे, असं काहीच होऊ शकत नाही. कारण की अक्षय आणि रमा नक्कीच जिंकून घरी येतील. तेव्हा आता सीमा खूप घाबरलेली असते. सीमा म्हणते मला वाटतच होतं, कारण की काहीतरी विचित्र घडणार आहे, काहीतरी संकट येणार आहे, रमा अक्षयवरती नवीन वादळ येत आहे. आता मात्र सगळेजण चर्चा करत असं कसं झालं? आता इकडे अभि आणि आनंद म्हणतो अरे असं कसं होऊ शकतं? केस डिसमिस कशी होऊ शकते? नक्कीच यामध्ये काहीतरी मोठा घोटाळा आहे. आजी म्हणतात तुम्ही सगळे विचार नका करू आणि काही पण बोलू नका. रमा अक्षयला घरी येऊ द्या आणि मग बघू काय करायचं. इकडे सीमा खूप रडत असते, कारण की तिला तिच्या रमा आणि अक्षयची काळजी वाटत असते. आता इथे पार्टी चाललेली असते. तेव्हा आता एक ते रेवाचा बड्डे असतो आणि मग अक्षय रमासमोर आलेली असते. तेव्हा आता तांबडकर म्हणतो की आता केक आपण बड्डे सेलिब्रेट करत आहोत आणि केक कापायचा आहे. आता ही रेवा त्या तांबडकरच्या गळ्यामध्ये पडते आणि म्हणते की थँक्यू, तुम्ही हे सगळं मला दिल्याबद्दल. आणि मग ही आहे माझी डार्लिंग रेवा, असं तांबडकर सगळ्यांना रेवाची ओळख करून देतो, त्याच्या डार्लिंगची ओळख करून देतो आणि म्हणतो की पार्टी सगळ्यांनी एन्जॉय करायची आहे आणि केक कापायचा आहे. आता केक कापून रेवा म्हणते की आता म्युझिक आपण डान्स करूया. रेवा त्या तांबडकर बरोबर डान्स करत असते आणि केक कापत असते. आणि मग तांबडकर म्हणतो की तू तुझ्या मनातली विश माग, इच्छा माग. आता नेमकी रेवाने अशी काय इच्छा मागितली आहे? आणि रेवा हसत असते आणि त्या तांबडकरसोबत डान्स करायला सुरुवात करते आणि म्हणते की शिकार आपल्या जाळ्यात आलेली आहे, आता तिला सोडायचं नाही, असं तांबडकरला रेवा सांगत असते. अक्षय आणि रमा आता तांबडकर आणि रेवाच्या जाळ्यात अटकलेला असते. रमा बाहेर गाडीजवळ येते आणि रमाला वाटतं अक्षय चाललेला आहे. तेव्हा रमा म्हणते आता इथे थांबायचं नाही. तेव्हा आता तांबडकर म्हणतो की मला तुमच्याशीच बोलायचं होतं, आता तुम्ही काहीच करू शकत नाही. अण्णासाहेबांचे सगळी प्रॉपर्टी, अण्णासाहेबांनी खूप कर्ज उचललं होतं आणि ते सगळं आता उलटं फिरलं आहे. आणि मग इथे रमा बोलते की असं होऊ देणार नाही मी, 24 तास बाकी आहे ना. अण्णासाहेबांनी जी कष्टाने जमीन प्रॉपर्टी मिळवली होती, अशी ती तुमच्या घाणेरड्या त्या डार्लिंग रेवाच्या हट्टापायी मी जाऊ देणार नाही. इकडे अक्षय रेवाची धडक होते आणि रेवा म्हणते की काय झालं, नीट बघून चाल. तेव्हा आता मात्र अक्षय रेवाशी जोरात मोठ्या आवाजात बोलत असतो. म्हणतो की तू इथे कशी आलीस आणि काय गं, तू याची डार्लिंग कशी बनलीस? काय हेतू आहे? तू परत का आलीस? कुठे होतीस तू? असं अक्षय रेवाला विचारत असतो. तेव्हाच तेथे रेवाचे शिपाई येतात. म्हणतात की आमच्या मॅडमबरोबर एवढ्या मोठ्या आवाजात का बोलत आहे? तेव्हा रेवा म्हणते की थांबा, त्यांना नका हे करू, त्यांना फक्त इथून बाहेर काढा, काही करू नका. तिथले ते अक्षयला ओढत बाहेर घेऊन येतात. आणि मग अक्षय म्हणतो हे काय प्रकार आहे? हे काय चाललंय? 14 वर्ष हिला शिक्षा झाली होती आणि ही बाहेर कशी आली आणि तुमची डार्लिंग कशी झाली? हे सगळे प्रश्न अक्षयला पडलेले असतात आणि तो तांबडकरांना विचारत असतो. पण तो काही सांगत नाही, कारण की ते सगळे म्हणत असतात की तुला फक्त इथे मोठ्या आवाजात बोललो म्हणून बाहेर काढलं आणि तू जर काही केलं ना, तुला धक्के मारून इथून बाहेर काढून देऊ. आणि मग परत रमा आतमध्ये येते आणि रेवाच्या तोंडावर पाणी फेकते आणि तिला चॅलेंज देते की माझ्या नवऱ्याला जर काही बोललीस ना, तर बघ आता पुढील भागामध्ये नेमकी आता रेवा आणि रमा या दोघींमध्ये पुन्हा
पुन्हा वाद आता निर्माण होणार आहे आणि रमाने आता रेवाला चॅलेंज दिला आहे. तिच्या तोंडावर पाणी फेकून तिला तिची जागा दाखवत अक्षयला एकही शब्द बोलायचा नाही असं आता रमाने तिला चॅलेंज केलेलं आहे. रमा बोलते की आता मात्र तू पुन्हा आली आहे ना, पुन्हा आता हा खेळ तुला खेळायचा आहे ना नव्याने. मी ही बघतेच तू काय करते आणि कुणाला कितपत अक्षयला काय बोलते आणि काय करते. पुढील भाग अत्यंत जबरदस्त आहे. आता रेवा आणि रमा यांचा परत आमने-सामना झालेला आहे आणि रेवा त्यांच्या आयुष्यामध्ये खेळ खेळण्यासाठी परत आलेली आहे. पण आता रमाने सगळ्या पार्टीमध्ये रेवाला चॅलेंज दिला आहे तिच्या तोंडावर पाणी फेकून. आता इथे तांबडकरला सुद्धा खूप राग आलेला आहे, कारण की रमाने जे केलं आहे, जे रमा बोलत आहे याचं हे ऐकून आता तांबडकरला राग येत आहे. पण आता हे रमाने जे रेवाला चॅलेंज दिलं आहे हे पुढील भागात बघायला विसरू नका. तर रेवा आणि रमाचा कसा आमने-सामना होणार आहे आणि रेवा आणि रमामध्ये आता पुन्हा वाद निर्माण होणार आहे आणि अक्षय आणि रमा खरंच रेवापुढे जिंकतील का? त्या तांबडकरला हरवतील का? 24 तासामध्ये त्यांची प्रॉपर्टी, अण्णासाहेबांची प्रॉपर्टी मिळवतील का? चॅनलला कनेक्ट राहा. त्यासाठी भाग बघण्यासाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब करा.